शिवसेना ठाकरे गटातून लज्जास्पद हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश अखेर पार पडला। सुधाकर बडगुजर यांची वादग्रस्त कारकीर्द पाहता नाशिकमधील 3ही आमदारांनी बडगुजरांच्या भाजप पक्षप्रवेशाला विरोध केला होता। अगदी भाजपाचे नेते प्रदेशाध्यक्ष यांनी देखील कानावर हात ठेवले होते। मात्र गिरीश महाजन यांनी हा पक्षप्रवेश प्रतिष्ठेचा करून या मंडळींचा पक्षप्रवेश घडवून आणला। त्यांचा पक्षप्रवेश पार पडल्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेत अब की बार 100 पार चा नारा दिला। त्यामुळे आता नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढते की नाही हा प्रश्न उभा राहणार आहे। भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले। त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोधच केला होता। मात्र हा विरोध झुगारून बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला। त्यांच्यासोबत माजी मंत्री बबननाना घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नयनाताई घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षामधील अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत। बबननाना घोलप आणि सुधाकर बडगुजर यांचा नाशिकच्या भाजप कार्यालयात पक्षप्रवेश पार पडला। यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बडगुजर यांनी पक्षापर्यंत काय माहिती गेली मला माहीत नाही, पण मी खरंच निष्पाप आहे। समाजासाठी मी झटतो। कोविड काळात 45 रक्तदान शिबिर घेऊन मी सिव्हिल सर्जनला दिलं। एक डेडिकेटेड कोव्हिड सेंटर सुद्धा मी उभं केलं, पण शिवसेना पक्षाने अचानक माझ्यावरची हकालपट्टी केली। त्यामुळे ज्या पक्षानं माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। आता भाजप जी जबाबदारी देईन ती मी निश्चितपणे पार पडेन असे त्यांनी म्हटलं आहे। घाईगर्दीने घेतल्या गेलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात खूपच बेशिस्त बघावयास मिळाली। अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झालाच नाही तर काहींची फक्त नावे वाचून दाखवली गेली। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये भव्य प्रवेश सोहळा घेतला जाईल असे जाहीर करून भाजपा प्रवेश करू इच्छिणाऱ्या आणि जाहीर प्रवेश न झाल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सांत्वन केले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।